नियम पाळावे की न पाळावे. पहा, ही तर खगोलीय अंतराक्षामध्ये चालणारी घटना आहे. पृथ्वी ही जी आहे चंद्र आणि सूर्याच्या मध्ये आल्यानंतर साहजिकच पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि ग्रहण होते. याचा आपल्याशी संबंध काय आहे? पहा, याची जर पूर्ण पिंड आणि ब्रह्मांडाशी संबंधित आहे. आपल्या जे शरीरामध्ये जे पंचतत्व आहेत पंचतत्व पंचमहाभूत ब्रह्मांडामध्ये आहे. हा तर वैज्ञानिक आणि श्रद्धेचा विषय झाला. पण ह्या श्रद्धेचा विषय अभ्यास करून सुद्धा आपले ऋषीमुनी निरामय आरोग्य जीवन जगत होतं. आता राहिले वैज्ञानिक दृष्टी जर पाहिलं तर ब्लड मून जो आहे आज पाहिला त्याचा रक्तरंजित आहे. आज जगात जे युद्ध परिस्थिती पाहिली तर अशापर्यंत त्याचा परिणाम नक्कीच आपल्या जीवनावर होतो. यात म्हणजे जीवसृष्टी म्हणजे अनेक फळफळाव यामध्ये काही किरणाचा परिणाम होतो आहे. तर वैज्ञानिक दृष्टी जर जी आहे जर पाहिलं आपण आणि अध्यात्मिक दृष्टी जर पाहिलं तर आपल्या शरीरात दोन नाडी आहेत, चंद्र आणि सूर्य नाडी. याचा जर संतुलित नसेल तर पुढे शरीराचं आरोग्य सुद्धा बिघडतं. ऋषीमुनींना हा अभ्यास करून आरोग्य नियम आहे. आता आपण हा नियम पाळावे की न पाळावे हा प्रश्न तुमचा आहे.